हालेलुया हालेलुया। गए हफ्ते में जितने लोग थे गए शुक्रवार को, हाँ ठीक है, कितने जो होमवर्क करके आए हैं? बताओ कौन लोग होमवर्क किया है? हाथ ऊंचा करो। ठीक है, होमवर्क करके आए, यहाँ आगे आगे बताना है। हाँ, तो जिन्होंने होमवर्क किया है हाथ ऊपर करो आणि हात उंच करा। मेरा दूसरा लूका, तीसरा रंजीता, चौथा राजन, और कौन? ठीक है, तो आज 4 पार्टिसिपेंट हैं जो लोग आज भाग लेंगे। आणि या 4 लोकांनी सहभागी झालेले आहेत। हमने गए हफ्ते में देखा था कि जब हम परमेश्वर हमें दृष्टांत बताता है आणि आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलेलं होतं की जेव्हा देव आपल्याला दृष्टांत सांगतो और वो दृष्टांत हमें समझाता है। आणि तो दृष्टांत आपल्याला समजवतो। बाइबल में लिखा है, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, पढ़ेंगे उस वचन को। वाचूया आपण त्या वचनाला। लूका अध्याय 24 अध्याय 24 उसका 45 आणि त्याचा 25 नहीं 45 45 लूक चैप्टर 24 वर्स 45। लूका अध्याय 24 त्याचा 45। तब उसने पवित्र शास्त्र बुझने के लिए उनकी समझ खोल दी। सर्दी शेवटी धर्मग्रंथ त्यांना समजावा म्हणून त्यांनी त्यांचे अंतःचक्षु उघडले। हाँ, परमेश्वर हमारी समझ को खोला है कि हम वचन समझ सके। आणि देवाने आपली बुद्धी उघडलेली आहे की आपण वचनाला समजावं। जब यीशु मसीह दृष्टांतों में बात कर रहा था आणि जेव्हा येशू ख्रिस्त दृष्टांतामध्ये बोलत होता तो उन्हें समझ में नहीं आ रहा था। आणि त्यांना समजत नव्हतं। उसके बाद यीशु ने उनको बोला अभी तुमको समझ में आया क्या? आणि त्याच्यानंतर येशूने त्यांना विचारलं आता तुम्हाला समजलेलं आहे का? उन्होंने बोला हाँ। आणि त्या लोकांनी म्हटलं और हा। आगे और एक दृष्टांत बताया आणि नंतर त्यांना पुढे आणखी एक दृष्टांत सांगण्यात आला कि जो इंसान मुंह से खाता है आणि जे मनुष्य तोंडाद्वारे खातो मन से बाहर निकल जाता आणि है, ते मलाद्वारे बाहेर वो निघतं अशुद्ध नहीं करता, आणि ते अशुद्ध करत लेकिन जो नाही, मुंह से निकलता है वो इंसान को अशुद्ध करता है। परंतु जे तोंडाद्वारे बाहेर निघतं ते मनुष्याला अशुद्ध इसलिए करते। मुंह से निकलने वाली वस्तुओं को, शब्दों को संभालो। म्हणजे तोंडाद्वारे निघणारे जे शब्द आहेत त्यांना सांभाळा किसी को इंसल्ट मत करो, आणि कोणाचा अपमान करू नका गंदे शब्द मत निकालो, आणि घाणेरडे शब्द काढू भूतकाल की नका, बातें मत निकालो। भूतकाळाच्या गोष्टी काढू नका बहुत संभालना है, आणि हे खूप सांभाळायचं आहे इससे हमारा न्याय होगा। आणि ह्याच्याद्वारे आपला न्याय होईल। यीशु ने कहा येशूने म्हटलं तुम निर्दोष और दोषी तुम्हारे बातों से, शब्दों से होते। आणि तू निर्दोष आहेस की दोषीने तुझ्या शब्दाद्वारे समजेल। इसलिए बोलते समय बहुत बार सोच के फिर शब्द निकालो। आणि बोलता वेळेस खूप विचार करून मग शब्द काढा। हाँ, तो इसलिए मुंह से निकलते वो व्यक्ति गंदे शब्द निकाले तो वो खुद अशुद्ध होता है। आणि तो व्यक्ती जर घाणेरडे शब्द काढतोय तर तो स्वतः अशुद्ध होतो। और तुरंत शिष्य बोले हमको ये दृष्टांत समझा दो। आणि मग शिष्याने म्हटलं की आम्हाला हा दृष्टांत समजावून सांग। तो इसीलिए यीशु ने क्या किया, जी उठने के बाद आणि म्हणून येशूने जिवंत झाल्यानंतर पवित्र शास्त्र समझने की समझ को खोल दिया। आणि पवित्र शास्त्र समजण्यासाठी त्यांची बुद्धी इसलिए उघडली। जिन जिन लोगों को बाइबल पढ़ने के बाद समझता नहीं है, इस वचन के अनुसार बोलना प्रभु तूने पवित्र शास्त्र बुझने के लिए समझ को खोला है, तो मेरी समझ को खोल, मैं भी इसे जान सकूं, मैं भी इसका अर्थ समझ सकूं, ताकि मैं अपना आत्मा और दूसरों का भी बचा सकूं। आणि ज्या लोकांना बायबल वाचल्यानंतर ते समजत नाही म्हणून तुम्ही लोक या वचनानुसार प्रार्थना करू शकता की देवा हे जे तुझं वचन आहे ते समजण्यासाठी तू माझी बुद्धी उघड की मी सुद्धा याचं ज्ञान करून घेऊ शकू आणि मी सुद्धा दुसऱ्यांना समजावू शकेल। गए हफ्ते में हमने वचन दिया था, एक दृष्टांत दिया था 17 अध्याय, लूक अध्याय 17 आणि लूका अध्याय 17 और उसका हमने 7 से दिया था, आणि त्याचा आपण 7 पासून दिलेला 7 से 10 तक। आणि 7 ते 10 पर्यंत तो सब लोग निकालेंगे। आणि सर्वजण काढूया। लूक अध्याय 17, लूक चैप्टर 17 लूका अध्याय 17 वर्स 7 to 10। आणि त्याचा 7 ते 10। तो पहला हाथ मेघा ने उठाया तो मेघा पहले आई।
आणि पहिला मेघादेवी उचलला म्हणून मेघादेवी पहिले येणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गेल्या वेळेस आपल्याला दृष्टांत दिलेलं होमवर्कसाठी की लुका अध्याय 17 त्याचं 7 पासून ते 10 पर्यंत. और गए बार हमको होमवर्क करने के लिए दृष्टांत दिया गया था. उसका अध्याय जो बताया गया था वो लुका अध्याय 17 उसका 7 से लेकर 10 तक बताया गया था. त्याच्यामध्ये पहिलं वचन आहे की तुम्हापैकी असा कोण आहे की त्याचा नांगरणारा किंवा मेंढे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्याला म्हणायला आताच येऊन जेवायला बस. उलट माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा पी, असे तो त्याला म्हणणार नाही काय? सांगितलेली कामे दासांनी केली म्हणून तो त्याचा उपकार मानतो काय? त्याप्रमाणे तुम्हा सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहो, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे असे म्हणा. तुम में से ऐसा कौन है जिसका दास हल जोतना या भेड़ें चराता हो और जब वह खेत से आए तो उसे कहे तुरंत आकर भोजन करने बैठ, और यह न कहे मेरा खाना तैयार कर और जब तक मैं खाऊं पीऊं तब तक कमर बांधकर मेरी सेवा कर, इसके बाद तू भी खा पी लेना. क्या वह उस दास का अहसान मानेगा कि उसने वही काम किए जिसकी आज्ञा दी गई थी? इसी रीति से तुम भी जब उन सब कामों को कर चुको जिसकी आज्ञा तुम्हें दी गई थी तो कहो हम निकम्मे दास हैं, जो हमें करना चाहिए था हमने केवल वही किया है. इथं माझा दाखला सांगितलाय प्रभूने तो विश्वास ठेवणाऱ्यांसाठी सांगितलेला आहे. और ये जो दृष्टांत बताया है इधर वो विश्वासी लोगों के लिए बताया गया है. आणि त्याच्यामध्ये जो स्वामी तो आपला प्रभू आहे. और उसमें जो स्वामी है वो हमारा प्रभु यीशु है. आणि त्याने असं सांगितलंय की तुमचा असा परमेश्वराचा असा कोणता दास आहे की तो शेतातून आल्याच्या नंतर नांगरणी करून आल्याच्या नंतर किंवा मेंढे राखून आल्याच्या नंतर तो त्याला म्हणतो की तू आता जेवायला बसू नको पण तू कंबर बांधून माझी सेवा कर म्हणून. और उसमें ऐसा बताया गया है कि जो दास है वो जो हल जोत कर आता है फिर वो भेड़े चला कर आता है तो उसे कहा जाता है कि तू खाना खाने के लिए बैठ जा. खाना खाने के लिए बैठ जाणार असं तिथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. और उधर प्रश्न चिन्ह दिया गया है. याचा अर्थ असा आहे की आपण किती जरी प्रभूची म्हणजे हा दृष्टांत जो आहे तो जे प्रभूची सुसमाजाची सेवा करतात किंवा जे परमेश्वराची सेवा करतात और जो प्रभु के दास प्रभु की सेवा करते हैं आणि आपण मंडळीमध्ये ना सगळ्यासाठी दिलेलं आहे. और जो हम कलीसिया में आते हैं हम सब लोगों के लिए ये दिया गया है. जे सुसमाजाची सेवा करतात ते परमेश्वराच्या राज्यामध्ये जाऊन बी पेरतात और जो सुवार्थ की सेवा करते हैं परमेश्वर के राज्य में जाकर उसका बीज बोते हैं. आणि मेंढे राखणारे त्याचे दास आहेत. और जो भेड़ों की रखवाली करते हैं उसके दास हैं. तर ह्याच्यामध्ये आपण सांगितलं की आपल्याला प्रभूचं किती जरी काम पडलं किती जरी सेवा करावी लागली तरी ती आपल्याला करायची. और प्रभु के राज्य में हमको कितना भी काम पड़ा या फिर कितनी भी सेवा पड़ी तो भी हमको करना चाहिए. आणि सेवा केल्याच्या नंतर आपण असं नाही म्हणायचं की प्रभू आता मी थकलो, आता माझ्याने प्रार्थना होणार नाही, वचन वाचून होणार नाही किंवा फॅमिली प्रेयर होणार नाही. और सेवा करने के बाद हम लोगों ने ये नहीं कहना चाहिए कि अभी मैं तो बहुत थक गया, मैं मुझसे अभी प्रार्थना नहीं हो सकती. आणि इथे दिले की स्वामीला भूक लागलेली म्हणजे त्याला जेवायला बसायचे. जो स्वामी था उसको भूख लगी थी मतलब उसको खाना खाने के लिए बैठना था. आपला प्रभू पण आपल्यासाठी उपाशी असतो प्रियांनो. और हमारा जो प्रभु है वो हमारे लिए भी भूखा रहता है. त्यासाठी आपल्याला काय करायचं की आपलं जे आत्म्याचं जेवण आहे जे प्रार्थना असतो ती आराधना वचन ते आपल्याला परमेश्वराला द्यायचे. और उसके लिए हमको क्या करना चाहिए? जो हमारा आत्मिक खाना रहता है स्तुति उपासना और प्रार्थना वो हमको प्रभु को देना चाहिए. शारीरिक कामाबरोबर आपल्याला आत्मिक काम पण करायची. और जो शारीरिक काम है उसके साथ हमको आत्मिक रीति का काम भी करना चाहिए. कारण की जेवढं आपण आत्म्याचे काम करू तेवढं आपल्याला स्वर्गामध्ये प्रतिफळ आहे. क्योंकि हम जितना आत्मिक रीति का काम करेंगे उतना हमको स्वर्ग में प्रतिफल है. आणि त्यानंतर प्रभू म्हणतो की सांगितलेली कामे दासांनी केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो काय? और जो बताया गया काम है उस दास के करने के बाद जो स्वामी है उसका उपकार ऐसा मानता है क्या? प्रभू तुमचे उपकार मानणार आहे का? तुम्ही प्रार्थना स्तुती आराधना वचन वाचल्याच्या नंतर और आपने अगर प्रार्थना की है स्तुति उपासना की है तो प्रभु क्या ऐसा मानेगा? तुम्ही जर आज्ञा पालन केलं देवाची सुवार्ता सांगितली ह्याच्याबद्दल परमेश्वर तुमचे उपकार मानेल काय? और आपने प्रभु का आज्ञा पालन किया सुवार्ता बताई इसलिए प्रभु आपका ऐसा मानेगा क्या? हे काम आपण का करतो? और ये काम हम क्यों करते हैं? आपल्या आत्म्याच्या उद्धारासाठी और हमारे जो आत्मा है उसका कारण होने के लिए. आणि देवानी जे निवडलेले त्यांच्या उद्धारासाठी. और जो प्रभु ने चुने हुए उनके उद्धार के लिए. तर एवढं सगळं केल्याच्या नंतर आपल्याला काय म्हणायचं प्रभूला? और ये सब करने के बाद प्रभु हमसे क्या कहता है? की प्रभू तू आम्ही तर निरुपयोगी
दास आहोत और हम निकम्मे दास थे आपल्यामध्ये काही योग्यता होती की परमेश्वराने आपल्या सेवेसाठी निवडावं और हमें कुछ लायकी थी कि प्रभु ने हमको सेवा के लिए चुनी तो स्वर्गाचा राजा आहे प्रिय और उस स्वर्ग का राजा है आणि आपण पृथ्वीचे वासी और हम पृथ्वी के वासी हैं आणि त्याच्यात आपण पापी मनुष्य आहे और हम पापी मनुष्य हैं कारण की वचन सांगते की जेवढे स्त्री आणि पुरुषापासून जन्मले ते सगळे पापी आहेत. और वचन हमको बताते हैं कि जिन्होंने स्त्री और पुरुषों से जन्म लिया है वो सब पापी हैं म्हणून आपल्याला काय करायचं हे सगळे काम केल्याच्या तर गर्व नाही करायचा और ये सब काम करने के बाद हमको अहंकार नहीं होना करना परंतु है म्हणायचं की आम्ही केवळ निरुपयोगी दास आहोत और हम तो निकम्मे दास थे देवाने जे आम्हाला सांगितलं तेवढंच आम्ही केलेलं और प्रभु ने हमको जो बताया वही हमने किया है या नियमशास्त्रामध्ये जेवढ्या आज्ञा सांगितलेल्या आहेत और इस बाइबल में जितनी भी आज्ञा बताई गई है आणि जेवढे वचन आहेत और जितने भी वचन है तेवढेच केवळ आपण पालन करतो और उसी का हम केवल पालन करते हैं आपण आपल्या मर्जीप्रमाणे काय करत नाही और हम अपनी इच्छा के द्वारा कुछ भी नहीं करते आपण याच्यात काय घटू शकत नाही और हम इसमें कुछ बढ़ा नहीं सकते काय घटू शकत नाही कुछ घटा नहीं सकते आणि काय वाढू पण और शकत कुछ नाही बढ़ा भी नहीं सकते म्हणून देवाने इथं अयोग्य दासाचं टायटल आपल्याला और दिलेलं इसलिए प्रभु ने इस दास का हमको दृष्टांत दिया गया है म्हणून एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला म्हणायचंय और ये सब करने के बाद हमको कहना है की आमची काहीच लायकी नाहीये और हमें कोई भी लायकी नहीं है फक्त देवाने सांगितलं आम्ही जेवढं देवाने सांगितलं और प्रभु ने जो कुछ हमको बताया तेवढंच आम्ही केलेलं आहे और वही हमने किया है आणि ते मला पण म्हणायचं और वो मुझे भी कहना है या आपण डोळ्यामध्ये पण आपण प्रार्थना करू अब हम आंखों को बंद करेंगे और प्रार्थना करेंगे हो धन्यवाद 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 सेनाधीश पवित्र परमेश्वर राजा तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू पिता तू महान आहेस तू भले प्रभू तुझे हक्क खरंच कोणी नाही तू राजांचा राजा तू प्रभूंचा प्रभूस पिता तू महान परमेश्वर आहे माझा राजा तू आदी व अंत आहे प्रभू ईश्वर पिता तू या सृष्टीचा उत्पन्न करताय प्रभू ईश्वर पिता मनुष्याचा सृजन हात तू आहे म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू ईश्वर पिता आज या प्रभू पिता सुंदर वेळेस तू आम्हाला एकत्रित केलंस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते पिता आणि प्रभू ईश्वर पिता किती जण असे पिता की हा दिवस नाही बघू शकले रात्री झोपले पण ते उठले नाही माझ्या राजा पण तू आम्हाला हा दिवस दाखवलास आणि आमच्या नाकामध्ये तू श्वास कायम ठेवलास म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते पिता प्रार्थना करते प्रभू पिता वचन प्रभू पिता आम्ही सगळ्यांनी ऐकलंय माझ्या राजा प्रभू पिता वचन म्हणते की जी भूमी प्रभू पिता तिच्यावर पडलेला वारंवार पाऊस घेऊन सातपात उगवते ती देवाच्या आशीर्वादासाठी कारण ठरते आणि जी भूमी काटेकुसे उगवते ती शापच म्हणायच्या नावात आलेली आहे आणि तिचा अंत जाळण्यामध्ये होईल तर प्रभू पिता जे वचनाचं पाणी आमच्या पडलंय माझ्या राजा त्याच्यानुसार प्रभू ईश्वर पिता आम्हाला फळ देण्यासाठी सहायता कर वचन ऐकणारे नाही पण तू वचन ऐकून पालन करणारेच तुला आवडतात माझ्या राजा आणि त्यांनाच तू धन्य म्हणतो पिता प्रार्थना करते सगळ्यांना ऐकून पालन करणारं हृदय दे माझ्या राजा प्रभू पिता ज्या वचनाच्या विरुद्ध गोष्टी ज्या परमेश्वरापासून नाही त्या सगळ्या आमच्यापासून दूर कर येशूच्या नावाने आणि आम्हाला प्रभू तुझ्या योग्य बनण्यासाठी सहायता मदत कर पिता तुझ्या नावाला धन्यवाद देते कारण जे वचन ऐकतात आणि पालन करतात त्यांनाच तू धन्य म्हणतोस पिता आणि तेच तुझ्या त्याची इच्छा पालन करतात माझा राजा आमच्याकडून तेच होण्यासाठी सहायता मदत कर पिता वचन ऐकून प्रभू पिता वचनानुसार चालणारे आणि त्याप्रमाणे मानणारे तसेच पालन करणारे व्यक्ती आम्हाला बनव पिता प्रभू तुझ्या राज्यामध्ये प्रभू पिता पूर्णपणे ख्रिस्ती जीवन म्हणून सगळ्यांना जगण्यासाठी सहायता मदत कर तुझ्या नावाला धन्यवाद देते मला या दृष्टांताचा प्रभू पिता अर्थ सांगण्यासाठी तू दया केलीस कृपा केलीस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते पिता तुझं पवित्र रक्त लावते आम्हा सगळ्यांना तुझी दया तुझी कृपा करून सदैव आम्हा सर्वांना बदलून ठेव पिता तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रार्थना ऐकून तूच म्हणून धन्यवाद देते प्रभू ईश्वर सगळा वेळ देऊन मान महिमा करून सन्मान देऊ प्रभू ईश्वरच्या गोड आणि सामर्थ्याने प्रार्थना करते आमेन हालेलुया हालेलुया आपण काढूया हम निघालेंगे लूक अध्याय 17 लूका अध्याय 17 त्याचं 7 ते 10 उसका 7 से लेकर 10 तक तुम में से ऐसा कौन है जिसका दास हल जोतता या फिर भेड़ चराता हो और जब वह खेत से आए तो उससे कहे तुरंत आकर भोजन करने के लिए बैठ और यह न कहे मेरा खाना तैयार कर और जब तक मैं खाऊं पीऊं तब तक कमर बांधकर मेरी सेवा कर इसके बाद खा पी लेना क्या वह उस दास का एहसान मानेगा कि उसने वे ही काम किए जिसकी आज्ञा दी गई थी इसी रीति से तुम भी जब उन सब कामों को कर चुको जिसकी आज्ञा तुम्हें दी गई थी तो कहो हम निकम्मे दास है जो हमें करना चाहिए था हमने केवल वही किया समजा तुमच्यापैकी एका जवळ शेत नांगरण्यासाठी किंवा मेंढरे राखण्यासाठी एक नोकर आहे आपला नोकर शेतावरून आल्यानंतर जे भोजनास बरेच असे त्याचा धनी त्याला म्हणेल काय उलट आता माझे भोजन तयार कर आणि मी जेवत असता माझी सेवा कर आणि माझे जेवण झाल्यानंतर तू स्वतः जेवणास बरेच असेच तो त्याला म्हणणार
आपण सांगितलेले काम केल्याबद्दल तो आपल्या नोकराचे आभार मानतील काय? अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलेले सर्व काम तुम्ही केल्यानंतर आम्ही अपात्र नोकर आहोत, आम्ही फक्त आमचे कर्तव्य बजावले आहे असे तुम्ही म्हटले पाहिजे. हम लोग आंखों को बंद करेंगे और प्रार्थना करेंगे. आपण डोळे बंद करू आणि प्रार्थना करू. धन्यवाद 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 करुणा हम प्रेम पिता यीशु के नाम से आपके चरणों के पास आकर मैं तुझसे प्रार्थना करती हूँ पवित्र पिता. ये वचन दिया इसलिए आपके नाम को धन्यवाद देती हूँ पवित्र पिता. पवित्र पिता हम जितने वचन सुनेंगे हमारा कर्तव्य हम कभी न भूले पवित्र पिता, क्योंकि हम भी कम हैं प्रभु, हम भी कोई खूबी नहीं प्रभु. प्रभु मैं तुझसे प्रार्थना करती हूँ प्रभु, हम तेरे दास है प्रभु, हम तेरे सेवक हैं. अरे ये पवित्र पिता हम जो कुछ काम करते हैं वो तेरे ऊपर हम उपकार नहीं करते प्रभु, ये हमारा पवित्र पिता कर्तव्य है. तो पवित्र पिता हम सब प्रभु हम तेरा कर्तव्य कभी न भूले. आज संसार प्रभु जो पवित्र पिता मसीह लोग है पवित्र पिता, मैं तुझसे प्रार्थना करती हूँ आज जो उनका प्रभु काम है वो भूल गए पवित्र पिता. तेरी आज्ञा मानना, प्रार्थना करना सब काम भूल गए प्रभु, पर आज तूने हम सबको याद दिलाया, इसलिए आपके नाम पर धन्यवाद देती हूँ. धन्यवाद देती हूँ. हमारे मन को खोल हमारे मन को तैयार कर कि हम अच्छे और प्रभु ये जैसा पवित्र पिता दास से वैसा ही हम बने. यीशु के नाम से प्रार्थना करो. यहाँ पर परमेश्वर का वचन क्या कहता है? आणि इथे देवाचं वचन आपल्याला काय म्हणतं? तुम में से ऐसा कौन है? आणि तुमच्यापैकी असं कोण आहे? इसका मतलब क्या है? आणि याचा अर्थ कोण आहे? काय आहे? तुम में से आणि तुमच्यापैकी ऐसा कौन है आणि असं कोण आहे जो मालिक है आणि जो मालिक आहे और उसका दास है, आणि त्याचा दास आहे. और जब वो उसके घर पे काम करने के लिए आता है आणि जेव्हा तो त्याच्या घरी काम करायला येतो और जब वो पहले क्या करता है मालूम है? आणि तो पहिले काय करतो माहिती? वो पहले अपने घर का काम करके आता है. आणि तो पहिले स्वतःच्या घरातलं काम करून येतो. सोचो कि सुबह उसका जो काम है 7 बजे या 8 बजे है, आणि सकाळी त्याचे जे काम आहे ते 7 किंवा 8 वाजता आले, तो उसको कितने बजे उठना पड़ेगा? आणि त्याला सकाळी किती वाजता उठावं लागेल? 5, 4 या 4:30 बजे या 5 बजे, बराबर है ना? आणि 5, 4:30 किंवा 5 वाजता. वो घर का काम करने के बाद आणि घरातील काम केल्यानंतर जब मालिक के घर में आता है आणि जेव्हा तो मालकाच्या घरामध्ये तो येतो उसका जो मालिक है आणि त्याचा जो मालिक आहे वो क्या कहते हैं मालूम है? आणि तो काय म्हणतो माहिती? उसके ऊपर दया करता है आणि त्याच्यावरती दया करतो का? या उसके अंदर सोच भी आती है किंवा त्याच्या आतमध्ये विचार सुद्धा येतात का? कि ये घर का काम करके आया या है, घरातलं काम करून आलेला सुबह आहे, जल्दी उठा है, सकाळी लवकर उठलेला सब कुछ आहे, करके आया सर्व है. काही करून आलेला आहे. तो वो उसको देखने के बाद आणि त्याला पाहिल्यानंतर वो मालिक ऐसा करता है, आणि तो मालिक ऐसा करता है कसं करतो? ये बस 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 बस, मला इधर बैठ, ये चाह पी मला चहा पी, ये तुला नाश्ता देते. और मी तुझे नाश्ता देते. पर जिस घर में आणि ज्या घरामध्ये नाश्ता से लेकर आणि नाश्त्यापासून दोपहर तक खाने तक आणि दुपारच्या उस जेवणापर्यंत दास को वही काम करना पड़ता है. आणि त्या दासाला तिथेच काम करावं लागतं. तो वो दास उस मालिक पर एहसान करता है क्या? आणि तो जो दास तिथं काम करून त्या मालकावरती उपकार करतो का? नहीं करता है ना. नाही करत. पर उसका क्या है? वो आणि ते त्याचं काय आहे? कर्तव्य है. आणि कर्तव्य आहे. क्यों कर्तव्य है? आणि का कर्तव्य आहे? क्योंकि वो मालिक उसको क्या देता है? आणि तो मालिक त्याला काय देतो? पैसा देता है. आणि पैसे देतो. उसी रीति से त्याच रीतीने आत्मिक रीति से हम देखेंगे. आणि आत्मिक रीतीने जर आपण हे वचन पाहिलं आत्मिक रीति से इधर 2 सेवक बताए हैं. आणि आत्मिक रीतीने ते 2 सेवक सांगण्यात आलेले आहेत. एक आहे जो हाल जोतने वाला, आणि नांगरणी करणारा, मतलब सुसमाचार बताने वाला, आणि म्हणजे सुवार्ता सांगणारा. और दूसरा है आणि दुसरा आहे भेड़े चराने वाला. आणि मेंढरांची राखण ये दोनों को करणारा. क्या करना पड़ता है? आणि ह्या लोकांना काय करावं लागतं? संसार में जाना पड़ता है, जगामध्ये जावं लागतं, खेत में जाना पड़ता है. शेतामध्ये जावं लागतं. क्योंकि सुसमाचार बताने वाला कारण सुवार्ता देणारा वो क्या करता है? संसार मतलब खेत है, आणि जे जग आहे ते शेत आहे. और वो क्या करता है? उधर क्या करता है? हल जोतता है. आणि तो तिथं नांगरणी करतो. उधर ऐसे खेत रहते हैं आणि तिथं असे शेतं असतात कि जो कठिन रहते हैं, म्हणजे कठीण असतात, उसमें काट कुसले रहते हैं. त्याच्यामध्ये काटे फुटले असतात, बहुत ऐसी कठिन जमीन रहती है. आणि अशा खूप साऱ्या कठीण जमिनी उनको असतात. उधर जाकर क्या करना पड़ता है? आणि तिथे जाऊन त्यांना काय करावं लागतं? हल जोतना, आणि नांगरणी करणं, मतलब परमेश्वर का सुसमाचार बताना पड़ता है. आणि म्हणजे देवाची सुवार्ता तिथे द्यावी उनको लागते. बहुत सी बातें मतलब उनके द्वारा मिलती है. आणि त्यांना खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याद्वारे भेटतात. बहुत से मतलब ऐसा जैसा प्रोत्साहन मिलना चाहिए वैसा नहीं मिलता है. आणि जसं प्रोत्साहन भेटलं पाहिजे तसं भेटत नाही. उसी रीति से आणि त्याच रीतीने
जो लोग सुसमाचार बताते हैं, आणि जे लोक सुवार्ता सांगतात, जो भेड़ों लाते हैं, आणि जे मेंढर ते आणतात, इधर जो भेड़ चराने वाला, आणि इथे जे मेंढर चालणारा, उसने क्या करना चाहिए? त्याने काय केलं पाहिजे? अच्छी रीति से भेड़ चराना चाहिए। आणि चांगल्या रीतीने मेंढरांची राखण केली और पाहिजे। जब अच्छी रीति से वो भेड़ चराता है आणि जेव्हा चांगल्या रीतीने तो मेंढरांची राखण या करतो सुसमाचार बताता किंवा है, सुवार्ता सांगतो, वो पर यीशु के ऊपर क्या करता है? एहसान करता है क्या? तो देवावरती उपकार करतो का? एहसान करता है। आणि उपकार करतो का? अभी रजनी और जब मेघा जाती थी, आणि रजनी तिथे आणि मेघा तिथे जायच्या, जब वो जाती थी आणि जेव्हा त्या और जायच्या, जब वो इधर या चर्च में या घर पे आती थी, जेव्हा त्या चर्चमध्ये किंवा घरी जायच्या, तो वो जब सुसमाचार बता के आती थी तो परमेश्वर को वो ऐसा नहीं बोल सकती थी कि प्रभु देख मैंने इतनी कठिन जमीन में क्या किया, बीज बोया, मैं तेरे ऊपर उपकार किया। आणि ते असं नाही म्हणू शकत देवाला की बघ मी एवढ्या कठीण जमिनीमध्ये बी पेरलेलं आहे, मी तुझ्यावरती उपकार केलेला आहे। आज इसमें चर्च में कैसे लोग आते हैं? आणि या चर्चमध्ये कशी लोक येतात, उनको चराना आणि त्यांना चारणं कठिन बात है, आणि कठीण गोष्टी ये आहे, सेवा कठिन है। आणि ही सेवा कठीण आहे। एक मालिक के घर में दास बन के सेवा करना कठिन बात है। आणि एका मालकाच्या घरामध्ये सेवक म्हणून काम करणं कठीण गोष्ट आहे। वो तो क्रूर रहते हैं, आणि ती क्रूर असतात, वो झगड़ाऊ रहते ते हैं, भांडखोर पर असतात, हमारा यीशु परंतु आपला येशू प्रेमी है, प्रेमी आहे, दयालु है, दयाळू आहे, वो हमारे ऊपर दया करता तो है। आपल्यावरती दया करतो। तो हमें क्या करना चाहिए? मग आपण काय केलं ये पाहिजे? दो सेवा ज्यादा करना चाहिए। आणि या ज्या दोन सेवा आहेत त्या आपण जास्त केल्या तो पाहिजे। हम उसके ऊपर उपकार नहीं करते। मग आपण त्याच्यावरती उपकार करत और परमेश्वर में जब हम ये सेवा करते हैं ना, आणि जेव्हा आपण या सेवा करतो, उस समय परमेश्वर हमें क्या करता है मालूम है? आणि त्यावेळेला देव आपल्याला काय करतो माहिती आहे? जैसा एक मालिक दास को क्या करता है? पगार देता है, आणि जसा एक मालिक दासाला काय करतो? पगार देतो, उसी रीति से आणि त्याच रीतीने प्रभु यीशु भी हमें स्वर्ग देता है। आणि परमेश्वर सुद्धा आपल्याला स्वर्ग देतो। और जो स्वर्ग की बातें हैं, आणि ज्या स्वर्गाच्या गोष्टी आहेत, जो सुसमाचार बताता है, सुवार्ता सांगतो, भेड़े चराता है, मेंढरांचे राखण करतो, उनको मुकुट दिया जाता है। त्यांना मुकुट देण्यात येतो। इसलिए हमें क्या करना चाहिए? म्हणून आपण काय केलं पाहिजे? प्रभु का काम करते समय देवाचं काम करता वेळेस आनंद से काम करना, आणि आनंदाने केलं पाहिजे, उत्साह से काम करना। आणि उत्साहाने केलं तो पाहिजे। इस वचन के द्वारा आणि या वचनानुसार प्रभु आपको और मुझे आशीष करें। देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू। हम लोग आंखों को बंद करेंगे या आपण दोघे बंद करू और प्रार्थना करें। आणि प्रार्थना करू। करुणा में प्रेम पिता होता यीशु के नाम से आपके चरणों के पास आकर मैं तुझसे प्रार्थना करती हूँ प्रभु, ये वचन दिया है इसलिए आपके नाम को धन्यवाद देती हूँ प्रभु। सचमुच बात है प्रभु, हम घर का काम करने के बाद हमारे मन में ऐसा विचार आता है हम घर का काम करके आए, और वो भी प्रभु का भी काम करना, कितना हम लोग थकते, कितना दौड़ते हैं प्रभु, हमारे मन में ऐसा आया है पवित्र पिता, इसलिए तो ये वचन आए हैं पवित्र पिता। इसलिए प्रभु आगे से पवित्र पिता हमारे मन में ऐसी बातें आने मत देना पवित्र पिता, हम उत्साह से और आनंद से तेरी सेवा करने के लिए सहायता। हम यही बात ध्यान में रखें, ये तो मेरा कर्तव्य है, मैं निकम्मा हूँ, मुझमें कोई लायकी नहीं है। धन्यवाद देते हो प्रभु, यीशु के नाम से प्रार्थना करते आमीन। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। या आपण सर्वजण काढूया हम सब करेंगे लूका अध्याय 17 अध्याय 17 त्याचं 7 ते 10 पर्यंत। 7 से लेकर 10 तक हम पढ़ेंगे। लूका अध्याय 17 लूक अध्याय 17 त्याचं 7 ते 10 पर्यंत। 7 से लेकर 10 तक। समजा तुमच्यापैकी एकाजवळ शेत नांगरण्यासाठी किंवा मेंढरे राखण्यासाठी एक नोकर आहे। आपला नोकर शेतावरून आल्यानंतर ये भोजनास बस असे त्याला त्याचा धनिक म्हणेल काय? उलट आता माझे भोजन तयार कर आणि मी जेवत असता माझी सेवा कर आणि माझे जेवण झाल्यानंतर तू स्वतः जेवायस बस असेच तो त्याला म्हणणार। आपण सांगितलेले काम केल्याबद्दल तो आपल्या नोकराचे आभार मानेल काय? अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलेले सर्व काम तुम्ही केल्यानंतर आम्ही अपात्र नोकर आहोत, आम्ही फक्त आमचे कर्तव्य बजावलेले आहे असे तुम्ही म्हटले पाहिजे। तुम में से ऐसा कौन है जिसका दास हल जोता या भेड़ें चराता हो, और जब वह खेत से आए तो उससे कहे तुरंत आकर भोजन करने बैठ, और यह न कहे मेरा खाना तैयार कर, और जब तक मैं खाऊं पीऊं तब तक कमर बांधकर मेरी सेवा कर, इसके बाद तू भी खा पी लेना। क्या वह उस दास का एहसान मानेगा कि उसने वे ही काम किए जिसकी आज्ञा दी गई थी? इसी रीति से तुम भी जब उन सब कामों को कर चुको जिसकी आज्ञा तुम्हें दी गई थी, तो कहो हम निकम्मे दास हैं, जो हमें करना चाहिए था हमने केवल वही किया है। या आपण डोळे बंद करू आणि वचनासाठी प्रार्थना करू। आप आंखों को बंद करेंगे, हम वचन के लिए प्रार्थना करेंगे। ओ धन्यवाद 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 करणार प्रेम पिता व पवित्र पिता, देवा तुझ्या चरणासमोर पवित्र पिता, प्रभू आमचे तर खरंच प्रभू काही योग्यता नाही पवित्र
पवित्र पिता, पण तरी सुद्धा देवा तू बाबा आज आम्हाला निवडलंच पवित्र पिता. म्हणून देवा मी तुझ्या नावाला कोटी धन्यवाद देते प्रभू. वचने स्वयं तुम्ही आहात प्रभू. पवित्र पिता प्रभू, तुझं वचन बोलतो ना की तू मुख उघड मी तुझं मुखाला भरून टाकेन. तर पवित्र पिता प्रभू, आता जसं पवित्र पिता आम्ही आमचं मुख उघडू प्रभू, तो आमच्या मुखाला भर प्रभू. आमच्यामध्ये तर पवित्र पिता बुद्धी नाही पवित्र पिता, परंतु प्रभू तुझी बुद्धी देवा तू आम्हाला दिलेली आहेस पवित्र पिता. तर प्रभू त्या बुद्धीनुसारच पवित्र पिता आम्हाला प्रभू तुझं वचन घेण्यासाठी देवा तू मदत कर प्रभू. तुझ्या साह्याने पवित्र पिता आम्हाला तू साह्य कर पवित्र पिता. प्रभू प्लीज पवित्र पिता, आमच्याकडे काही कृपी नाही प्रभू, काही लायकी नाही पवित्र पिता. प्रभू प्लीज देवा तू मदत कर पवित्र आत्मराजा. दया कर, कृपा कर पवित्र पिता, अनुग्रह कर. मी तुझ्या नावाला कोटी धन्यवाद देते. ही प्रार्थना मी येशूच्या नावाने करते. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेम, इथं आपण देवाचं वचन काय बघतोय और यहाँ पर हम प्रभु को क्या वचन देते हैं? इथे आपण बघतो की एक दास आणि एक स्वामीविषयी आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे. और यहाँ पर हम एक दास के बारे में और एक स्वामी के बारे में देखते हैं. इथे आपण काय बघतो की एक दास आहे और यहाँ पर हम देखते हैं एक दास है आणि त्याच्याविषयी काय लिहिण्यात आलेलं आहे और उसके बारे में क्या लिखा गया है की तो काय काम करत असतो की तो मेंढर राखण्याची तो काम करत असतो. और वो क्या काम करता रहता है? वो भेड़ों को चराता रहता है आणि तो काय करत असतो, जे नांगरणी असतो ते नांगरणीचं काम तो करत असतो. और वो खेत जोतता रहता है. आणि मला सांगा, जो शेतकरी असतो, जो किसान रहता है, शेतकऱ्याचं काम हे किती कठीण असतं. और किसान का काम बहुत कठिन तो रहता है. काय करत असतो, जमिनीवरती और वो क्या करता है? जमीन के ऊपर एखादी सुपीक जमीन बघून और एक सुपीक जमीन को देखकर तो काय करतो, त्याच्यावरती नांगरणी करतो, और उसके ऊपर वो नांगरणी करता है, बी पेरतो और बीज बोता है. आणि ते येईपर्यंत, ते उगेपर्यंत काय करत असतो, तो वाट पाहत असतो. और वो फल लाने तक वो क्या करता है? राह देखता रहता है. मग त्याच रीतीने प्रियांनो, उसी रीति से प्रिय, इथे आपण काय बघतो, जो इथला दास ज्याच्याविषयी सांगण्यात आलेला आहे और यहाँ पर जो दास जिसके बारे में बताया गया है, तो सुद्धा काय करतोय, वो भी क्या कर रहा है? तो नांगरणी करतोय और वो हल जोत रहा है. आणि मेंढ्यांची राखणी करतोय. और वो चरवा वो क्या कर रहा है? भेड़ों की रखवाली कर रहा है. आणि त्याचा जो स्वामी आहे, और उसका जो स्वामी है, जेव्हा तो त्याच्या घरी येतो, जब वो अपने घर पर आता है, त्याचं सगळं काम करून, उसका सब कुछ काम करके, तेव्हा त्याचा जो स्वामी आहे तो त्याला असं म्हणतो का, ये आता तू खूप थकून आलेला आहे, ये आता तू माझ्यासोबत जेवायला बस. और वो अपने दास को इस रीति से कहता है क्या कि अभी तो बहुत थक कर आया है, तो क्या कर मेरे साथ खाना खाने के लिए बैठ. तुला जेवण पाहिजे का? थांब, मी आता तुझ्यासाठी पाणी आणतो, तू इथे बस, मी तुझ्यासाठी पंखा वगैरे लावते, तू इथं बस. और तो अभी थक कर आया इसलिए क्या कर, तो अभी अंदर आके बैठ, मैं तेरे लिए पंखा लगाते हूँ और पानी भी लेकर आता हूँ. आणि तू खूप काम केलेलं आहेस ना माझ्यासाठी, और तूने बहुत काम किया है ना मेरे लिए, आणि धन्यवाद. और इसलिए धन्यवाद. आणि तो अशा रीतीने तो त्याचे उपकार मानतो का? और इस रीति से वो उसको उपकार मानता है क्या? नाही मानत. नहीं मानता. परंतु तो स्वामी त्याला काय म्हणतो, परंतु स्वामी उसको क्या कहता है? आता तू ही सर्व कामं करून आलेला आहे, और अभी तू सब ये काम करके आया है, तो आधी काय कर, तो पहले क्या कर? तो काय म्हणतो, पहले काय कर, तू माझ्यासाठी जेवण तयार कर, पहले क्या कर? तू मेरे लिए खाना तैयार कर. तू माझ्यासाठी जेवण तयार कर. और तू मेरे लिए खाना तैयार आणि कर. जोपर्यंत माझं जेवण होत नाही, और जब तक मेरा खाना खा के नहीं होता, तोपर्यंत तू तुझी काय कर, कमर कस, तब तो अपनी कमर बांध, आणि कमर कसून तू माझी सेवा कर. और कमर बांध कर तू मेरी सेवा कर. मग त्याच रीतीने प्रियांनो, उसी रीति से प्रियो, आज देवाच्या राज्यामध्ये आज परमेश्वर के राज्य में देवाने आपल्याला त्याचा सेवक म्हणून निवडलेला आहे. परमेश्वर ने हमें एक सेवक बोलकर चुना है. देवाने आपल्या प्रत्येकाच्या खांद्यावरती काही ना काही सेवा दिलेली और आहे. परमेश्वर ने हमारे कंधों के ऊपर कुछ ना कुछ सेवा दिया है. तुम्ही वाचू शकता आप पढ़ सकते हैं की देवाचं वचन आपल्याला काय सांगतं, परमेश्वर का वचन हमें क्या कहता है की तुम्ही एक निवडलेलं पवित्र याजकांचा समाज आहात. और तुम एक चुना हुआ पवित्र याजकों का समाज हो. देवाचं वचन काय म्हणतं, परमेश्वर का वचन क्या कहता है? तुम्ही निवडलेले आप चुने हुए देवाचा परमेश्वर के पवित्र याजकाचे समाज आहात. पवित्र याजकों की समाज हो. प्रियांनो, जो देवाचा याजक आहे और जो परमेश्वर का याजक है, त्याचं काय काम असतं, उसका क्या काम रहता तो है? नांगरणी करतो, वो हल जोतता है मेंढ्यांची राखणी करतो, और भेड़ों की रखवाली करता है. आणि हे सर्व करून तो काय करत असतो, देवाची सेवा करत असतो. और ये सब करके वो क्या करता है? परमेश्वर की सेवा करता है. जी भूमी आहेत ना, जो भूमि है ना, ती आपण आहोत. वो हम है. आणि ती लोक काय करत असतात, त्याच्यावरती नांगरणी करत असतात, त्याच्यावरती वचन पेरत असतात. और वो लोग क्या करते हैं? जमीन के ऊपर वो क्या करते हैं? बीज बोते और वो हल जोते हैं. आणि वचन पेरून करून ती लोक काय करतात, और वचन को बोकर वो क्या करते हैं? ती लोक आपल्याला तयार करतात वो हमें तैयार करते की हैं आपण काय करावं, बी द्यावं. कि हम क्या करें? बीज बोए आपण काय करावं, बी द्यावं. और हम बीज को ले. तर प्रियांनो, सांगण्याचा उद्देश काय, और बताने का उद्देश्य क्या है? की आज देवाने आपल्याला त्याच्या राज्यामध्ये एक सेवक म्हणून निवडलेला आज आहे. परमेश्वर ने उसके राज्य में हमें सेवक बोलकर चुना है. आपल्याला प्रत्येकाला विविध दान देवाने दिलेले आहे. और अलग अलग दान परमेश्वर ने हमको दिया है. प्रत्येकाच्या खांद्यावरती वेगवेगळी देवाने सेवा दिलेली और आहे. हर एक की कंधे के ऊपर परमेश्वर ने एक सेवा दी है. आणि देवाची काय इच्छा आहे, और परमेश्वर की क्या इच्छा की है? आपण ती सेवा चांगल्या रीतीने और करावी, वो सेवा हम अच्छे तरीके से करें. सेवा करत असताना
वेळेस सेवा करते समय काही वेळेला काय होतं कुछ समय क्या होता है की खूप एकावरतीच खूप सारा भार पडतो और एक के ऊपर ही ज्यादा भार पड़ता है त्यांनी ती सेवा स्वतःची सेवा त्यांनी पूर्ण केलेली असते और उसने अपनी सेवा पूरी किया रहता है। आता समजा जर प्रार्थनेला कोणी झाडू मारण्याचं काम दिलेलं आहे और समझो अगर प्रार्थना को कोई झाड़ू मारने का काम देता आणि है तिचं जर झाडू मारण्याचं काम झालेलं आहे और उसका झाड़ू मारने का काम हो गया आणि नंतर मी तिला येऊन सांगते और बाद में उसको आकर बताती तू हूँ आता काय कर भांडी घासून तो घे अभी क्या कर बर्तन घस ले तिची भांडी घासून झाल्यानंतर और बर्तन घस के उन्हीं के मी बाद तिला काय म्हणते मैं उसको क्या बोलती तू हूँ तू आता भांडी घासून झालीस ना तुझी और तेरा भी बर्तन घस के हो गए हैं मग आता तू इथं लादी पण पुसून घे और अभी तो लादी भी पूछ के आणि असं तुम्ही समजा जर तिच्यावरतीच खूप सारा भार पडत झालाय कामाचा और अगर समझो कि उसके ऊपर ही सारे काम का लोड पड़ रहा है मग तिने कुरकुर करू नये वो तो उसे कुड़कुड़ाना नहीं चाहिए की माझ्यावरती सगळा कामाचा भार झालाय कि मेरे ऊपर ही सारा बोझ डाल दिया है। बघा तेव्हा दीदी येऊन मला सांगते तू हे कर ते कर और जब देखो तो दीदी मुझे आके बोलती है तू ये काम कर वो काम कर। प्रियांका हे नेहमी लक्षात ठेवा और ये हमेशा याद रखना की जेव्हा आपण देवाच्या राज्यामध्ये आपल्याला जेव्हा एक सेवक म्हणून निवडण्यात येतं जब परमेश्वर के राज्य में हमें एक सेवक बोलकर चुना जाता है आणि जेव्हा आपल्यावरती किती सेवा पडली ना और हमारे ऊपर कितनी भी सेवा पड़ी ना तरी आपल्याला ती न कुरकुर करता आपल्याला ती सेवा पूर्ण करायची आहे और न कुड़कुड़ाते हुए हमें वो क्या करना है सेवा को पूरा करना है आपल्याला काय करायचंय न कुरकुर करता और न कुड़कुड़ाते हुए आपल्याला ती सेवा आनंदाने करायची आहे. हमें उस सेवा को आनंद से करना है। आणि जेव्हा आपण ती सेवा पूर्ण करून घेतो जब हम उस सेवा को पूरा करते हैं तेव्हा आपल्याला काय म्हणायचंय तो हमें क्या कहना है आम्ही तर निकम्मे दास आहोत. हम एक निकम्मे दास है। निकम्मे म्हणजे काय और निकम्मा मतलब क्या शून्य शून्य काहीच कामाचं नाही जिसको वो कुछ भी काम का नहीं है। पण तरी सुद्धा प्रियांना बघा ना आपण निकम्मे असतावेस आपल्याकडे काही योग्यता नसतावेस काही पात्रता नसतावेस देवाने आज आपल्याला निवडलं त्याचं सेवक होण्यासाठी और हम निकम्मे होने के बावजूद भी परमेश्वर ने हमें सेवा के लिए चुना आणि मग आपल्याला सेवक होण्यासाठी देवाने निवडलेले आहे. और परमेश्वर ने हमें सेवक बोलकर चुना हुआ है। तर देवाची काय इच्छा आहे की आपण जी आपल्यावरती सेवा पडलेली आहे ती आपण आनंदाने केली पाहिजे. तो परमेश्वर की यही इच्छा है कि जो सेवा परमेश्वर ने हमारे ऊपर डाली है वो हम आनंद से करें। आणि जेव्हा आपण सेवा करत असतो और जब हम सेवा करते रहते हैं तेव्हा आपण अशी अपेक्षा नाही ठेवली पाहिजे तो हमें ऐसी अपेक्षा नहीं रखना चाहिए की आता तर मी एवढी सारी सेवा केलेली कि आहे अभी इतनी सारी सेवा की है मग माझी कोणीतरी तारीफ केली तो पाहिजे. मेरी किसी ने तारीफ करना चाहिए। हा प्रार्थना तू खूप सारी आज कामं केली सांग सगळीच तू और प्रार्थना तूने बहुत अच्छे से काम किया, बहुत काम किया, तू अभी तक गई है। हा ये बस आता मी काहीतरी दुसऱ्याने कोणाला तरी कामं और सांगते आज तू बैठ, अभी मैं दूसरे को काम बताती हूँ। किंवा तू खूप सारी चांगल्या रीतीने कामं केली. और तूने बहुत अच्छे रीति से काम किया है। हे अशा आपण तारीफ आणि आपल्याकडे कोणीतरी स्तुती केली पाहिजे अशी आपण अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. और ऐसी तारीफ पाने की और स्तुति मिलने की अपेक्षा हम नहीं रखना चाहिए। प्रेम इथं जर तुम्ही वचनामध्ये पाहिलं और यहाँ पर अगर आपने वचन में देखा तो जो दास आहे जो दास है तो काय करेल तो नांगरणी करून येतोय वो क्या करता है, हल जोत कर आता है मेंढ्यांची राखणदारी करून और येतोय भेड़ों की रखवाली करके आता है। आणि ते करून आल्यानंतर और वो करके आने के बाद त्याचा जो स्वामी आहे उसका जो स्वामी है तो स्वामी त्याला काय म्हणतोय उसका स्वामी उसको क्या कहता की है, आधी तू माझ्यासाठी जेवण तयार पहले कर. तो मेरे लिए खाना तैयार कर। प्रेम जेवण म्हणजे काय और खाना मतलब क्या है, जेवण म्हणजे एक संगती. और खाना मतलब संगति करना। प्रियांका खूपदा असं होतं बहुत बार ऐसे होता की है आपण सेवा करत असल्यामुळे हम सेवा करते समय आणि आपण काय करतो थकून जातो हम बहुत थक जाते हैं। आणि जेव्हा आपण आपल्या घरी येतो और जब हम घर पे आते हैं तेव्हा आपल्याला असं झालेलं असतं तरी मी एकदाशी बिछाण्यावरती पडतो आणि मी झोपून जातोय. और हमको ऐसा लगता है कि कैसे कभी मैं अभी बेड पर जाओ और सो जाओ। आणि खरी गोष्ट आहे की आपण एवढी सेवा करतो एवढी काम करतो तर आपल्याला थकल्यासारखं होईल. और देखा जाए तो हम इतनी सेवा करते हैं तो कभी कभी थकावट आ जाती है। मी तुम्हाला पण असं म्हणत नाही की तुम्ही लोक जाऊन घरी जाऊन झोपू नका किंवा विश्रांती घेऊ नका. और ऐसा मैं आपको नहीं बताती कि आप जाकर घर पे जाकर सो मत या फिर विश्राम मत करो। परंतु सांगायचा उद्देश काय आहे बताने का उद्देश्य क्या है, की तो स्वामी त्याला काय म्हणतो वो स्वामी उसको क्या कहता तो है, आधी माझ्यासाठी जेवण तयार तो कर. मेरे लिए खाना तैयार कर। म्हणजे प्रियांका तसंच आज आपला जो देव आहे और आज जो हमारा परमेश्वर तो है सुद्धा आपल्याला काय सांगतो वो भी हमें क्या कहता की है, तुम्ही जी सेवा केलीस तू जो सेवा किया मला आवडलं मी याच्यापासून प्रसन्न आहे. और मुझे अच्छा लगा, इससे मैं बहुत प्रसन्न हूँ। परंतु माझी काय इच्छा आहे पर मेरी क्या इच्छा है, आपण सेवा तर करतो पण खूपदा काय होतं जी आपली धार्मिक गोष्टी असतात जे धार्मिक क्रिया असतात ते आपण विसरून जातो. और हम सेवा तो करते हैं पर हमारे जो आत्मिक काम रहते हैं वो हम भूल जाते हैं। म्हणून देवाची आपल्याकडून काय इच्छा असते इसलिए परमेश्वर की हमसे क्या इच्छा रहती की है तू आता आलेला आहे कि अभी तो आया है, भले आपण किती सेवा करतो भले ही हम कितना भी सेवा करके पण आए आपल्या हैं, प्रभूची काय इच्छा असते फिर भी हमारे परमेश्वर की क्या इच्छा की है आपण त्याच्यासोबत काय करावं संगती कि करावी. हम क्या करें, उसके साथ संगति करें, आपण काय करावं त्याच्यासोबत बोलावं. हम उसके साथ बात करें। मला सांगा जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा तुम्ही मोकळं होऊन सेवा करता का जब आप सेवा करते तो एकदम मुंह को बंद करके सेवा करते हैं क्या, नाही ना. नहीं ना। किंवा तुम्ही कुठेही कामाला जाता तेव्हा तुम्ही असं एकदम शांत रीतीने काम करता का और कहीं पर भी आप काम पर जाते हो तो एकदम शांत रीति से काम
काम करते हैं क्या? नहीं। तुम्ही लोक काय करत असता? आपापसामध्ये बोलत असता, आप लोग क्या करते हैं? आपस में एक दूसरे से बात करते हैं एकमेकांशी तुम्ही लोक काय करत असता? बोलत और असता. एक दूसरे से बात करते रहते हैं। परंतु देवाची काय इच्छा आहे पर परमेश्वर की क्या इच्छा की है? आपण दिवसभरामध्ये काय करतो? लोकांशी बोलतो. हम दिन भर लोगों से बात करते हैं आपल्याला लोकांच्या संगतीमध्ये जायला आवडतं. और लोगों के साथ संगति करना हमें बहुत अच्छा लगता आता है। समजा जर मला कोणतं काम देण्यात आलेलं आहे और अगर मुझे कोई काम दिया गया है तर मी रेश्मा दीदीला काय म्हणेन? तो मैं रेशमा दीदी को क्या मी बोलूँ? जागृतीला घेऊन जाते. मैं जागृति को लेकर जाती हूँ। म्हणजे मला काय होतं? तिची संगती आवडतीये. मुझे उसकी संगति अच्छी लगती है पण प्रिया सांगण्याचा उद्देश काय आहे? और बताने का उद्देश्य क्या है आज देवाची काय इच्छा आहे? और परमेश्वर की क्या इच्छा है मला जागृतीची संगती करायला आवडते. और मुझे जागृति के साथ संगति करना अच्छा लगता पण है जो नित्य माझ्या सोबत आहे, और जो नित्य हमेशा मेरे साथ है जो माझ्याकडे एका आशेने बघत असतो, और वो मुझे एकदम आशा से देखता रहता है, तो प्रीतीने बघत असतो, वो मुझे प्यार से देखता रहता तो है, का माझ्याकडे बघत असतो वो मेरे पास क्यों देखता रहता है की कधी माझी मुलगी माझ्याशी बोलेल. कि कब मेरी बेटी मुझसे बात करे। खरी गोष्ट आहे, तुम्ही लोक एकमेकांसोबत असता, और सही बात है, आप एक दूसरे के साथ रहते तुम्ही हैं एकमेकांशी बोललं पाहिजे, त्याच्याशी संगती केली पाहिजे. और एक दूसरे के साथ बात करना चाहिए, उनसे संगति करना चाहिए। पण प्रियांना तरी सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे? देवाची सुद्धा संगती केली फिर पाहिजे. भी परमेश्वर की इच्छा है कि आप उसके साथ भी संगति करें। कारण जेव्हा तुम्ही लोक त्याच्याशी बोलत असताना तुम्ही कुठेही असता तेव्हा तुमचा जो प्रभुदेव आहे ना, तो तुमच्या सोबतच असतो. और जब आप उससे बात करते हैं तो आप किधर भी हो, कहीं पर भी हो, पर भी परमेश्वर आपको क्या करता है? आपसे बात करता तो है। नित्य तुमच्या सोबत वो असतो हमेशा आपके साथ रहता है, आणि तो तुमच्याकडे बघत असतो, वो आपकी तरफ देखता तो रहता है, तुमच्याशी बोलत वो असतो. आपसे बात करता है। पण आपण लोक काय करतो? हम क्या करते हैं? की सेवा करत असता वेळी सेवा करते समय किंवा लोकांमध्ये असता वेळी और लोगों में रहते आपण समय त्याच्या वाणीकडे काम देत नाही. हम उसकी वाणी की तरफ ध्यान नहीं देते। आता मला सांगा आप मुझे बताओ की इथे जे वचनामध्ये दिलेलं आहे और इस वचन में जो दिया गया है की त्या तो जो स्वामी काय करतो त्याच्या दासाला म्हणतो की तू आता काय कर, माझ्यासाठी जेवण तयार कर. और वो स्वामी क्या करता है? अपने दास को कहता है तू सबसे पहले मेरे लिए खाना तैयार कर। आणि तो दास सुद्धा काय करतो? त्या स्वामीसाठी काय करतो? जेवण तयार करतो. और वो दास भी क्या करता है? अपने स्वामी के लिए खाना तैयार करता है। म्हणजे ते दासाने काय केलेले आहे? आपल्या स्वामीची वाणी ऐकलेली आहे. मतलब उस दास ने क्या किया है? अपने स्वामी की वाणी को सुना है। त्याचं जे लक्ष आहे उसका जो ध्यान है तो कोणाकडे आहे? त्याच्या स्वामीकडे आहे. वो किसकी तरफ है? अपने स्वामी की ओर। मग तसंच प्रियांनो, वैसे ही प्रियो, आज सांगण्याचा उद्देश हाच आहे और बताने का उद्देश्य यही की है तुम्ही कितीही कामामध्ये गुंतलेला असाल, आप कितने भी काम में व्यस्त रहो, तुम्ही सेवा करत असाल, आप सेवा करते रहो, चांगली गोष्ट आहे, तुम्ही देवाची सेवा करताय. अच्छी बात है, आप परमेश्वर की सेवा करते हैं। परंतु प्रियांनो, तुम्ही हे विसरून जाऊ नका की माझा जो प्रभुदेव आहे तो माझ्या सोबत आहे और आप ये मत भूल जाना उसमें कि मेरा परमेश्वर मेरे साथ है आणि त्याची इच्छा आहे की मी त्याच्याशी बोलावं. और उसकी इच्छा है कि मैं मुझसे बात करूं। म्हणून प्रियांनो, आपली जी आर्थिक कामं आहे ते आर्थिक कामं सुद्धा आपण केली पाहिजे. और हमारे जो आत्मिक काम है वो भी हमें क्या करना है? पूरा करना है। आणि प्रियांनो, देवाची सेवा करण्यासाठी ना और परमेश्वर की सेवा करने के लिए ना आपल्याला जास्त देवासोबत संगती करणं फार गरजेचं और असतं. हमें ज्यादा परमेश्वर के साथ संगति करना जरूरी है। कारण आपल्यामध्ये तर काही सामर्थ्य नसतं, और हमें तो कुछ भी सामर्थ्य नहीं रहता आपल्यामध्ये काही शक्ती नसते, और हमें तो कुछ भी शक्ति नहीं रहती आपल्यामध्ये काही योग्यता नसते और हमें तो कोई योग्यता की नहीं आपण रहती आपल्या प्रभुदेवाची सेवा कि करावी. हम हमारे परमेश्वर की सेवा करें। आणि जर तुमची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या प्रभुदेवाची सेवा करावी, और अगर आपकी इच्छा है कि आप अपने परमेश्वर की सेवा करें ते पण एकदम चांगल्या रीतीने, और वो भी एकदम अच्छी रीति से, तर त्यासाठी प्रार्थना करणं हे फार गरजेचं आहे. तो उसके लिए प्रार्थना करना बहुत जरूरी है। म्हणून प्रियांनो, तुम्ही काय केली पाहिजे? प्रार्थना सुद्धा केली पाहिजे तो आप क्या करना चाहिए? प्रार्थना भी करना चाहिए। आणि कमर बसून कमर कसकर तुम्ही आपल्या प्रभुदेवाची सेवा सुद्धा केली पाहिजे. आप अपने प्रभु परमेश्वर की सेवा करना मग चाहिए। गरजेचंच नाहीये और जरूरी नहीं है की तुम्ही स्तुती आराधना लीड केली पाहिजे आप स्तुति आराधना लीड करना चाहिए किंवा वचन घेतलं या पाहिजे. फिर वचन ही लेना चाहिए। प्रियांनो, एक ग्लास तुम्हाला पाणी देतो. एक ग्लास पाणी देणं हे सुद्धा काय आहे? प्रियांनो, सेवाच आहे. और एक गिलास पानी देना भी एक सेवा है। म्हणून प्रियांनो, आज देवाची इच्छा काय आहे? और आज परमेश्वर की इच्छा क्या की है? आपण जेव्हा सेवा करतो जब हम सेवा करते हैं तेव्हा आपण काय केलं पाहिजे? देवासोबत संगती सुद्धा केली पाहिजे. तब हम परमेश्वर के साथ संगति पे करना चाहिए। आणि आपण काय केलं पाहिजे? और क्या करना चाहिए? आपण असं म्हटलं पाहिजे ऐसा बोलना चाहिए की आम्ही तर निकम्मे दास आहोत, हम निकम्मे दास हैं, आमच्यामध्ये काही योग्यता नाहीये, हमें कोई योग्यता नहीं। असं आपण या रीतीने म्हटलं पाहिजे. और इस विधि से हमें कहना चाहिए। या वचनानुसार देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित और इस करो. वचन के द्वारा प्रभु आपको मुझे आशीष दे। या आपण प्रार्थना करू. हम प्रार्थना करेंगे। धन्यवाद 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 करून आपले पिता व पवित्र पिता, माझ्या महान जिवंत देवा प्रभू, तू वचन घेण्यासाठी सहायता मदत केलीस प्रभू. म्हणून देवा मी तुझ्या नावाला कोटी धन्यवाद देते प्रभू. या वचनाद्वारे प्रभू तू आम्हाला जे काही शिकवलंस पवित्र पिता, ते वचन ऐकून प्रभू आम्हाला आज्ञा पालन करणारा देव तू हृदय दे प्रभू. आम्हाला सुद्धा प्रभू एक आज्ञाकारी सेवक तू बनव पवित्र पिता, की तुझी सेवा करत
असता प्रभू आमच्यावरती किती काम पडलं प्रभू, तरी प्रभू आम्ही आनंदाने करण्यासाठी देवाची सहाय्यता कर, मदत कर पाहू प्रार्थना. राजा दया कर, कृपा कर. ही प्रार्थना मी येशूच्या नावाने करते. आमेन. प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जसं पवित्र वचन लुका 17:7-10 मध्ये लुका 17:7-10 तक याच्यामध्ये दास आहे आणि स्वामी आहे. और उसमें दास और स्वामी के बारे में बताया गया है. जेव्हा आपला बपतिस्मा झालाय, और जब भी हमारा बपतिस्मा हुआ प्रभूने आपल्याला याजक म्हणजे आपण प्रभूचे दास आहोत और प्रभु ने हमको याजक मतलब उसका सेवक बनकर चुना है. आणि स्वामी म्हणजे परमेश्वर. और जो हमारा स्वामी है वो हमारा प्रभु है. तर आपली कामं काय आहेत? तर स्तुती आराधना करणे, दान दशमांश देणे, पवित्रताईमध्ये राहणे आणि आज्ञापालन करणे. और हमारे जो काम है वो कौन से काम है? स्तुति उपासना करना, प्रार्थना करना और पवित्रता में बने रहना. तर जेव्हा आपण स्तुती आराधना करतो और जब हम स्तुति उपासना करते हैं तेव्हा आपली बंधनं आपण खरं म्हणजे तोडत असतो. और तब हमारे जो बंधन है होते हैं वो हम तोड़ते रहते हैं. जे जनरेशनल कर्ज, ते पिढ्यानपिढ्यांचे श्राप आहेत आपल्या डोक्यावर, और पीढ़ी से पीढ़ी तक हमारे ऊपर जो श्राप उतर कर आया हुआ रहता है, आजारपणाचे श्राप आहेत, और जो जो बीमारी की श्राप है किंवा कुठली विपत्ती आपल्यावर आहे त्याच्यापासून आपण आपला छुटकारा करून घेत असतो. और कोई भी विपत्ति रहती है उससे हम छुटकारा प्राप्त करते हैं. स्तुती आराधना खरं आपल्यासाठीच आपण करतोय. और जो स्तुति उपासना रहती है वो हमारे लिए हम करते रहते हैं. तर ते खरं म्हणजे आपल्यासाठी ते एक उपकार आपण करतोय. और वो हमारे लिए हम काम करते हैं. जेव्हा आपण दान दशमांश देतो और जब हम दान और दशमांश देते हैं तेव्हा आपण त्या गरिबीच्या शैतानावर तोंडावर मारतो की बघ माझ्या घटीमध्ये मी एवढं परमेश्वरासाठी फेरतोय, कारण की माझा विश्वास आहे की परमेश्वर मला खूप आशीष देईल आणि खूप सारी माझी संपत्ती वाढवेल. और तब उस शैतान को हम क्या कहते हैं कि देख मैं मेरी घटी में से मेरे प्रभु को दे रहा हूँ और मेरा जो प्रभु है वो मुझे इसमें से बढ़ाएगा. आणि जेव्हा आपण पवित्रतामध्ये राहतो, और जब हम पवित्रता में रहते हैं, विचार करत नाही, व्यभिचार करते नहीं, तेव्हा कुठलाही शैतान आपल्या जीवनात कार्य करू शकत नाही. और जब शैतान हमारे जीवन में कार्य नहीं करता है. कारण की वचन म्हणतात जो बाळा तोडेगा उसको साप डसेगा. और देवाचं वचन म्हणतो जो कोणी बाळा तोडून येईल त्याला श्राप असेल. म्हणजे हे सगळे उपकार जे स्तुती आराधना चालू आहे, दान दशमांश चालू आहे, हे सगळं आपण खरं म्हणजे आपल्यासाठी चालू आहे. और जो स्तुति उपासना हम करते हैं, दान और दशमांश देते हैं वो हमारे लिए हम करते हैं. आणि प्रभू परमेश्वर ऑलरेडी सिंहासनावर विराजमान आहे. और जो हमारा प्रभु है वो हमारे वो सिंहासन के ऊपर विराजमान है. त्याला आपली गरज नाही, आपल्याला त्याची गरज आहे. और हमको उसको हमारी जरूरत है और हमको म्हणून परमेश्वराने आपल्याला निरुपयोगी दासाची उपमा दिली. और इसलिए प्रभु ने हमको निगमित दास के बारे में बताया है. मेघा गायकवाड. हालेलुया. हालेलुया. हम ये करेंगे लूका अध्याय 17 आपण खरं लूका अध्याय 17 और उसका 7 से लेकर 10 तक त्याचं 7 ते 10 पर्यंत हम प्रार्थना करेंगे. या आपण प्रार्थना करूया. कारण हमें प्रेमी पिता यीशु के नाम से प्रभु मैं आपके चरणों के पास आकर प्रार्थना करके पवित्र पिता प्रभु आपने जो दृष्टांत दिया है प्रभु आपने उसे समझने के लिए हमारी समझ को खोला है, इसलिए धन्यवाद देते आपका लहू हम सब पर लगा दे. प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते हैं. हालेलुया. हालेलुया. अभी यहाँ पर जितने लोग आए उन सबने स्पष्टीकरण दे दिया इसका वचनों का, इसलिए मैं अभी वो पूरा नहीं पढ़ना चाहती. अभी यहाँ पर हम परमेश्वर का वचन जो देते हैं, आणि इथे जे आपण देवाचं वचन पाहतोय, परमेश्वर का वचन यहाँ पर लिखा हुआ है आणि देवाचं वचन इथे लिहिलेलं आहे. जैसे दास के बारे में और स्वामी के बारे में. आणि एका दासाबद्दल आणि एका तो स्वामीबद्दल. हमारे परमेश्वर का वचन कहता है करंतियों की पत्री में कि हम क्या है, परमेश्वर की खेती है. आणि गलतीकरण पत्रामध्ये देवाचं वचन म्हणतं की आपण देवाची शेती और आहोत. जो परमेश्वर ने उस खेती में काम करने के लिए जो सेवक रखे वो उसके सहकर्मी है. आणि त्या शेतामध्ये जे काम करायला देवाने सेवक ठेवलेले आहे ते त्याचे सहकर्मी आहेत. परमेश्वर की क्या इच्छा है? आणि देवाची काय इच्छा देखो, आहे? खेती कभी भी खाली नहीं रहती, उसमें काम करने वाले मजदूर हमेशा रहते हैं. म्हणजे शेत असतं ते कधी खाली नसतं, परंतु त्याच्यामध्ये काम करणारे जे मजदूर तो असतात. उसी रीति से परमेश्वर ने जो स्वर्ग के राज्य में जो खेती बनाया है, जो बगीचा बनाया है, वो भी खाली नहीं है. आणि देवाच्या राज्यामध्ये देवाने जी शेती बनवलेली, जी बगीचा बनवले तो खाली नाहीये. उसमें भी काम करने के लिए मजदूर है. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काम करण्यासाठी मजदूर आहे. कुछ मजदूरों को परमेश्वर ने क्या किया है, स्पेशल अपने लिए चुना है. आणि काही काही मजदूरांना देवाने खास त्याच्यासाठी निवडलेलं तो आहे. परमेश्वर इस दृष्टांत के बारे में हमें क्या सिखाना चाहता है आणि देव दृष्टांताबद्दल आपल्याला काय कि शिकवतो? जो मजदूर है, म्हणजे मजदूर आहे, जो काम करने वाले लोग हैं, जो खेती में काम करते हैं, म्हणजे काम करणारे लोक आहेत जे शेतीमध्ये काम करतात परमेश्वर के लिए काम करते हैं, आणि देवासाठी काम वो करतात. हमेशा ये सोच अपने अंदर रखना है आणि त्यांनी नेहमी हे विचार स्वतःमध्ये कि मैं ठेवायचे किसके लिए आहे
काम कर रहा हूँ मेरे स्वामी के लिए, मेरे परमेश्वर के लिए। आणि मी कोणासाठी काम करत आहे? मी माझ्या स्वामीसाठी, माझ्या देवासाठी काम मेरे करत आहे. परमेश्वर ने जो मुझे काम दिया है बस मैं वही काम कर रहा हूँ। आणि माझ्या देवाने मला जे काम दिलेले आहे तेच काम मी करत आहे. लेकिन जो लोग, जो सेवक है, जो परमेश्वर की सेवा करते हैं, आणि जे देवाची सेवा करतात, परमेश्वर को मालूम है कि उनके अंदर कभी ना कभी ये सोच आएगी आणि देवाला माहित आहे की त्यांच्यामध्ये कधी ना कधी हा विचार येईल कि मैं इतना काम करता हूँ, आणि मी एवढं काम करतो, मैं काम करता हूँ, आणि मी काम करतो, देखा ये भी काम मुझे ही दिया। आणि बघितलं मला हेच काम मला दिलं. जैसे कि यहाँ पर लिखा है ना, पहले वो हल जोत के आया, आणि पहिले तो नांगरणी पेड़ों करतो, को चराया, नंतर त्याने और मेंढराची वही खेती में से भी आया, आणि नंतर तो शेतामधून आला, और फिर उसने कमर बांधकर सेवा भी किया। आणि नंतर त्याने कंबर बसून सेवा सुरू परमेश्वर केली. चाहता है कि हमें में पर कभी भी नहीं आए। आणि देवाची इच्छा आहे की आपल्यामध्ये मी पण मैं काही परमेश्वर का काम कर रहा हूँ। आणि मी देवाचं काम करतो. परमेश्वर का वचन कहता है रोमियो की पत्री में, अपने आप को जितना समझना चाहिए उससे बढ़कर दास कभी भी अपने आप को नहीं समझे। आणि लोक त्याच पत्रामध्ये लिहिलेले की स्वतःला जेवढं समजलं पाहिजे त्याच्यापेक्षा वाढीव सेवकाने कधी स्वतःला समजू नये. इसीलिए 10 में लिखा है आणि 10 मध्ये लिहिलेलं आहे कि हम निकम्मे दास हैं आणि अपात्र नोकर आहोत, और हमें जो करना चाहिए था वही हमने केवल किया है, यही सोच रखो। आणि आम्हाला जे केलं पाहिजे होतं तेवढंच आम्ही केलेलं आहे हे नेहमी तुम्ही विचार केला. इससे बढ़कर मैंने किया ये आने ही मत दो। आणि यांच्यापेक्षा वाढीव मी केलेलं आहे हे कधी येऊ ये नका सोच देऊ. आने ही मत दो, सिर्फ परमेश्वर का वचन इस दृष्टांत से हमें यही कहता है। आणि हे विचार कधी येऊ नका देऊ या वचनाला संसार देव आपल्याला हेच म्हणतोय. इसलिए परमेश्वर चाहता है कि हमारे अंदर यही सोच रहे कि हम परमेश्वर के लिए कर रहे और हम निकम्मे हैं, हमें कोई खूबी नहीं है, परमेश्वर हमसे करवा रहा है। आणि म्हणून देवाची हीच इच्छा आहे की आपल्यामध्ये काही खूबी नाही, आम्ही निकम्मे आहोत, परंतु देव आमच्याकडून हे काम करून घेतोय. परमेश्वर आपको इस वचन से आशीष दे। आणि देव तुम्हाला या वचनांचा आशीर्वाद देतोय. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड.